हाय, वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण या ठिकाणी प्ले ग्रुपचा सिलेबस डिस्कस करणार आहोत 2024 अँड 2025। फर्स्ट आहे ॲक्टिव्हिटी मुलांच्याकडून प्ले ग्रुप म्हणजे खेळायचा जो गट असतो त्याला प्ले ग्रुप म्हणतात। तो ते फारसं काही शिकवलं जात नाही, जास्त खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटी वगैरे दिलेले असतात। तर फर्स्ट आहे गेमिंग। फर्स्ट लहान मुलांना गेम वगैरे शिकवतात, हे आपण घरी मुलांना शिकवू शकतो। जसे मी माझ्या मुलींना हे प्ले ग्रुपचं सिलेबस घरी शिकवलेला आहे। तर तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून मी हे तुमच्यासोबत डिस्कस करत आहे। नंतर आहे सिटिंग अरेंजमेंट कशी करायची हे मुलांना नर्सरीच्या मुलांना शिकवतात। नंतर ईटिंग करायचं, जेवणाचं जे असतं ते मुलांना शिकवलं जातं क्लासमध्ये। नेक्स्ट आहे मुलांना काही पिक्चर वगैरे दाखवले जातात। A to Z आयडेंटिफिकेशन शिकवतात। नंतर आहे आपलं आयडेंटिफिकेशन पिक्चर ऑफ द लेटर A to Z जे अल्फाबेट असतात, A फॉर ॲपल, B फॉर बॉल असे मुलांना शिकवले जातात। मुलांना ॲक्टिव्हिटी थ्रू किंवा कलरमध्ये अशा ह्या प्रकारचे फ्लॅश कार्ड असतात, अशा प्रकारचे मुलांना शिकवू शकतात, दाखवतात। A फॉर ॲपल, B फॉर बॉल पिक्चर थ्रू मुलांना आयडेंटिफिकेशन शिकवलं जातं। अशा कार्डचा वापर तुम्ही तुमच्या मुलांना घरी करू शकता। नंतर आहे A to Z नंबरसाठी कुठल्याही प्रकारचं फ्लॅश कार्ड किंवा बुक अवेलेबल आहे मार्केटमध्ये, ते आणून तुम्ही मुलांच्यासोबत डिस्कस करू शकता। नेक्स्ट आहे बेसिक GK, जे बेसिक GK असतं ते मुलांना शिकवलं जातं। त्यामध्ये आहे फ्रूट नेम, पहिले मुलांना फळांची नावे मराठीमध्ये शिकवत असाल तर फळांची नावे, भाज्यांची नावे, प्राण्यांची नावे वगैरे शिकू शकता। इंग्लिशमध्ये जर शिकवणार असाल तर फ्रूट नेम, व्हेजिटेबल्स नेम, ॲटलिस्ट आपण जे बेसिक फ्रूट असतात ॲपल, बनाना, त्या टाईपमध्ये मुलांना पिक्चर थ्रू दाखवू शकतो किंवा मुलांना शिकवू शकतो। मुलांना कुठल्याही प्रकारचा ट्रेस न देता जसं मुलांच्या ब्रेनची पॉवर असेल त्या टाईपमध्ये मुले कॅप्चर करतात आणि त्या टाईपमध्ये तुम्ही मुलांना शिकवू शकता। पहिले चार दिवस एकच लेटर किंवा एकच फ्रूटचं नेम, एकच फ्रूटचं चित्र दाखवून मुलांना ते बार दाखवल्याच्या नंतर मुलांच्या ते लक्षात राहण्यासाठी मदत होते। कुठल्याही प्रकारचं मुलांना ताण न देता आपण व्यवस्थितरित्या मुलांना शिकवणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी या चॅनलमध्ये सगळे लहान मुलांचे व्हिडिओ अपडेट केलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नेक्स्ट आहे व्हेजिटेबल्स नेम म्हणजे भाज्यांची नावं, फ्लावर नेम, ॲनिमलमध्ये टायगर, कॅट, डॉग वगैरे हे जे बेसिक असतं ते आपण मुलांना सांगू शकतो आणि ते मुलांना जास्त वेळा सांगितल्यामुळे ते मुलांच्या पटकन लक्षात राहण्यास मदत होते। बर्ड्स नेम पिकॉक, पॅरेट, स्पॅरो वगैरे। ट्रान्सपोर्ट नेम आपण इथे पण कार, ट्रेन, शिप वगैरे, हेलिकॉप्टर, एरोप्लेनचे नाव सांगू शकतो। शेपमध्ये सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल असे। नंतर आहे कलरिंग पिक्चर, आपण कुठल्याही प्रकारचं चित्र काढून द्यायचं आहे आणि मुलांना कलर करायला लावायचं आहे। त्यामुळे मुलांना पेन्सिल धरण्यासाठी मदत होते आणि मुलं हळूहळू लिहायला शिकायला लागतात। राईम आहे ते ॲक्शन करून दाखवायचे आहे, जसे की 2 लिटल हँडची जी राईम आहे म्हणजे पोएम आहे ती आपण मुलांना व्यवस्थितरित्या करून दाखवायची आहे, त्या मुलांना मदत होते। नंतर ट्विंकल ट्विंकलची पोएम आहे, अशा बऱ्याचशा पोएम आहेत, मुलांना ॲटलीस्ट 2 ते 3 पोएम पण शिकवू शकतो। नेक्स्ट आहे काही बेसिक स्ट्रोक्स मुलांना शिकवले जातात, जसे की स्टँडिंग लाईन मुलांना शिकवू शकतात। उभी रेषा मुलांना आपण शिकवू शकतो। मुलांना असे डॉट दिल्याच्या नंतर मुलांना फर्स्ट आपण ट्रेस करण्यासाठी देतो, नंतर मुलांना 2 डॉट दिल्याच्यानंतर अशी मुलं हळूहळू करायला सुरुवात करतात। त्यानंतर आहे स्लिपिंग लाईन, 2 प्रकारचे स्ट्रोक मुलांना प्ले ग्रुपमध्ये शिकवले जातात। अशा प्रकारची स्लिपिंग लाईन मुलांना पहिले ट्रेस करायला नंतर जोडायला आपण देऊ शकतो। सोपं आहे हे, मुलांना आपण घरीही शिकू शकतो किंवा मुलांना आपण स्कूलमध्ये पाठवूनही शिकू शकतो। सोपं आहे। थँक्यू।